माणसाचा खरा शत्रू बाहेर नसून तो त्याच्या मनात दडलेला असतो. मत्सर आणि निंदा हे असे विकार आहेत जे आपल्या पुण्याईचा क्षय करतात. समर्थ रामदास स्वामींनी यापासून दूर राहण्याचे अत्यंत मोलाचे नियम सांगितले आहेत. नमस्कार मित्रांनो, उत्तम लक्षणे या मालिकेच्या 6व्या भागात तुमचे खूप स्वागत आहे. समर्थ दास बोधात उपदेश करतात, मत्सर कधी करू नये, म्हणजेच दुसऱ्याची प्रगती किंवा सुख पाहून मनात जळफळाट करू नका. मत्सर हा अग्नीसारखा असतो जो दुसऱ्याला जाळण्याआधी स्वतःला जाळून खातो. उत्तम माणसाने दुसऱ्याच्या सुखात सुख मानावे, यातच मनाची श्रीमंती आहे. पुढचा अत्यंत संवेदनशील नियम समर्थ सांगतात, परदुःखे सुखी होऊ नये. दुसऱ्याचं नुकसान झालं किंवा कोणी संकटात सापडलं तर मनात आनंदाची लहर येणं हे आसुरी वृत्तीचं लक्षण आहे. खऱ्या माणुसकीचं लक्षण म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होऊन त्याला आधार देणं. तसंच समर्थ म्हणतात, कोणाचीही निंदा करू नये. कोणाच्या पाठीमागे त्याचे दोष काढणं किंवा त्याची बदनामी करणं हे महापाप आहे. निंदा केल्यामुळे आपलं मन कलुषित होतं. त्याऐवजी प्रत्येकातील चांगले गुण शोधणं हेच एका उत्तम मनुष्याचं लक्षण आहे. मित्रांनो, या विकारांचा त्याग केल्यास आपलं मन शांत होतं आणि जीवनात खऱ्या सुखाचा उदय होतो. समर्थांचे हे पवित्र विचार घराघरात पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की सामायिक करा. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.